ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. हा डायलॉग आपण आजही हसत हसत बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रुपया नावामागे हजारो वर्षाची कथा दडली आहे. इतिहास, युद्धे, साम्राज्ये आणि चांदीच्या चमकणाऱ्या नाण्यांची कथा. इतिहासाचे पान उलटून हजारो वर्षापूर्वीच्या भारतात जाऊया. तेव्हा धातूंना विशेष महत्त्व होतं. त्यात चांदी अत्यंत मौल्यवान मानली जायची आणि चांदीला संस्कृतमध्ये एक सुंदर नाव होतं, रुप्य किंवा रुप्यकम, म्हणजे चमकणारं शुद्ध चांदीचं काहीतरी. या शब्दातून पुढे शब्द बनला रुपया. 1540 साली सिंहासनावर बसलेला एक अफगाणी शासक शेरशाह सुरी. भारतभर एकसारखी नाणी नव्हती. व्यापाऱ्यांना त्रास होता, जनतेतही गोंधळ होता. तेव्हा शेरशहाने एक चमकणारं चांदीचं नाणं घेतलं, हातात फिरवलं आणि दरबारात घोषणा केली, याला म्हणा रुपया, कारण ते रुप्यकम चांदीपासून बनलेलं होतं. शेरशहाचं नाणं इतकं परिपूर्ण होतं की मुघल, मराठा, निजाम, ब्रिटिश सगळ्यांनी रुपयाचा वापर केला. रुपया म्हणजे चलन नाही, तो विश्वास बनला. 18व्या शतकात छापखाने आले. बँक ऑफ हिंदुस्तान, प्रेसिडेन्सी बँक यांनी पहिल्यांदा कागदी नोटा काढल्या. मटेरियल बदललं, पण नाव तेच राहिलं, रुपया. आणि आज डिजिटल इंडिया, UPI, QR कोड्स, पण चलनाचं नाव अजूनही तेच, रुपया. चांदीपासून तर डिजिटल पिक्सेलपर्यंतचा प्रवास. तर पुढच्या वेळी तुम्ही 1 रुपयाचं नाणं पाहाल, तेव्हा फक्त चलन पाहू नका, हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा बघा. संस्कृतच्या रुप्यकमपासून शेरशहाच्या रुपयापर्यंत आणि आजच्या डिजिटल भारतापर्यंत. रुपया म्हणजे भारताची ओळख. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार ऐतिहासिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.